प्राजक्ता. इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातल्या तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघात. हा मतदारसंघ आपल्याला माहितीच असेल की अनेक वर्ष आबा पाटील हे या मतदारसंघामधनं आमदार म्हणून निवडून येत गेले होते. यावेळेस त्यांचा मुलगा रोहित पाटील इथं निवडणुकीसाठी उभा राहिलेला आहे. तर काय आहे त्याचं म्हणणं या मतदारसंघाबद्दल, या निवडणुकीबद्दल, आणि फक्त त्याचंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं तसंच इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे आणि त्यांना काय वाटतं की निवडणुकीचा कल कोणाच्या बाजूने आहे हे आज आपण जाणून घेऊया. पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. महागाईचा प्रश्न किती मोठा वाटतो तुम्हाला? आता आपण इथं बाजारपेठेत आहोत आणि आपण बघतो की सगळ्याच गोष्टी अतिशय महाग झालेल्या आहेत. तर तुम्हाला वाटतंय का की आता ह्या निवडणुकीत त्याच्यावर विचार व्हायला पाहिजे की त्यांच्यावरच व्हायला पाहिजे, आबांच्या मुलावरच. महागाईमुळे कसा त्रास होतो तुम्हाला? चारपट महागाई वाढली. चारपट वाढली. त्यामुळे तुम्हाला गोष्टीमध्ये हो, आता मी भांडी घासायचं ते 500 रुपये, त्यामुळं अडचणीत निर्माण होत होती. आता मी बघते आणि नुसतं माघारी आली, भाजी खरेदी केलीच नाही. त्यामुळे नाहीच करता येत आहे, ह्याच्यामुळे काहीच नाही करता येत. हा मुद्दा इथं महागाईचा नाही महत्त्वाचा. महागाईच काय विषय नाही. महागाई देशात वाढल्या तर जगाबरोबर सगळं पुढे चालले, ते वाढत राहणारच. इथं रोहितदादांना एक नंबरचं वातावरण आहे आणि रोहितदादा कमीत कमी ह्या तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघामध्ये 30,000च्या वरती लीडनं निवडून येणार आहेत, ही मी तुम्हाला आज या ठिकाणी ग्वाही देतो. आबा इथं येत होते तेव्हा आबाने भरपूर शेतकऱ्यांसाठी केलेलं काम आहे आणि आबा सगळ्यांसाठी झटत होते. आबा लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आबाने सहकार्य केलेलं आहे, त्यामुळं रोहितदादाच येणार. शेतकऱ्यांसाठी काय काय केलं आबांनी? पाण्याची व्यवस्था केली शेतकऱ्यांसाठी आणि MSCB सगळं त्याने सहकार्य केले. MSCBसाठी बाकी शेतकऱ्यांना मदत केली आणि झटून त्यांनी लोकांच्यासाठी मदत आणली सरकारकडून आणि त्यांनी लोकांसाठी भरपूर काही केले. त्यांचे उपकार विसरणं कठीण आहे आबांचे, त्यामुळं रोहितदादांच्या रूपात आबाच भेटलेत सगळ्यांना. आत्ता जे सरकारने निवडणुकीच्या आधी ज्या काही स्कीम्स आणल्या त्याच्यामधली एक मेन होती लाडकी बहीण योजना होती. तर अशा योजनांचं तुम्हाला वाटतं लोकांमध्ये, लोक ह्याबद्दल बोलतायत का? लोकांमध्ये त्याबद्दल चर्चा आहे का? किंवा त्याच्यामुळे मतदान लोक करतील असं वाटतंय का? नाही, मला तर असं वाटते ही स्कीम म्हणजे तर 1500 रुपयेमध्ये कुणाचं काय होऊ शकते. मतलब काय आपण करणार 1500 रुपये देऊन? त्यापेक्षा आपण काहीतरी उद्योगधंदे चालू करा आणि सर्व्हिस द्या लोकांना. म्हणजे महिलांसाठी काही करायचं आहे ना तुम्हाला, त्यांच्यासाठी उद्योग आणा ना. तुम्ही नुसतं 1500 रुपये महिने देणार आहे, तर 1500मध्ये ते काय करणार आहे? विचार करण्याची गोष्ट आहे. आज 1500 रुपयेमध्ये आपण काय आणू शकतो? तुम्ही इथे एवढं GST वाढवताय आणि बाकी तुम्ही एवढे टॅक्स वाढवले, तिथनं तुम्ही ते पैसे आणि ते तुम्ही देताय ना महिलांना. मग त्याचा काही उपयोग नाही आहे फारसा. निवडणूक अगदी 2 दिवसांवर आलेली आहे. कसं वाटतं तुम्हाला ह्यावेळेस? वातावरण कसं आहे? उत्साह आहे लोकांमध्ये निवडणुकीचा? आनंदाचा आहे. आनंदाचा उत्साह आहे. होय. काय आहे पण कोणाच्या बाजूने कल दिसतोय? आता काय माहिती, आता झाल्यानंतर कळणार आपल्याला. आता असं काही कळत नाहीये. दोन्ही समान आहेत. पण म्हणजे मतदान जे होणार आहे तर ते कोणत्या मुद्द्यांवर होणार आहे असं वाटतंय? इथं काय आता मॅडम, रस्त्याचा एक प्रॉब्लेम आहे आणि पाणी आणि MIDCचं एक काम चालू आहे, त्यासाठी लोक विचारतात सारखं. मग MIDCतनं रोजगार निर्मिती होईल असं वाटते. हां, मग ही MIDC कोण घेऊन आले? संजय काका पाटीलने आणली आहे की रोहित पाटलांनी आणली? आता हे दोघं पण म्हणतात आम्ही आणले आहे, त्या दोघांनाच माहीत कुणी आणले नेमकी. पण ह्याच्यासाठी राजकारण चालू आहे. जनतेला काय फक्त काम मिळालं पाहिजे हाताला, हाच प्रश्न आहे. द्राक्षाची बाग का बंद केली? मग नाही, वातावरण खराब झाल्यामुळे. इथं असं दिसतंय का आजूबाजूला की वातावरणाच्या ह्याच्यामुळे द्राक्षाची बाग बरेच जण सोडत आहेत? कारण इथली द्राक्ष बरीच फेमस आहेत. ते द्राक्ष ह्याच्यामुळं सोडायला लागले, म्हणजे वातावरणातल्या बदलामुळं म्हणजे म्हणावं असं उत्पन्न निघायला. मग आता सर्वांनी द्राक्ष सोडून ऊसाकडे हे केले. मग आता इथं आता लोकसभेच्या वेळेस असू देत किंवा आता असू देत, जे कोणी तुम्हाला भेटायला येतात, जे कोणी राजकारणी असतील, त्यांच्याकडे त्यांचं ह्या प्रश्नाकडे लक्ष आहे की अशा प्रकारे द्राक्षाची शेती सोडावी लागते, ऊस घ्यावा लागतो, ह्याच्याकडे लक्ष आहे? ह्याच्याबद्दल बोलतात? नाही, कोण नाही बोलत. तासगावमध्ये रस्त्यांचा प्रश्न आहे, हा पण एक मोठा आहे. कारण रस्ते इथे येण्यासाठी नीट नाही आहे. तर त्याच्यावर रस्त्याच्या प्रश्नाबद्दल सांगतो. जोपर्यंत आबा होते काय, तोपर्यंत तासगावात कुठल्याही रस्त्याचा कुठला प्रॉब्लेम नव्हता. पण आबा गेले, आबा होते तोवर 5 वर्ष तर रस्त्याचं व्यवस्थित होते सगळे, काय अडचण नव्हती. मग आता ते 5 वर्षानंतर ते दुरुस्ती कोण करणार? संजय काका येणार असं वाटतंय. कशामुळे, काय कारण आहे त्याच्यामागे? काकांची आधीपासून कामच आहेत
आता काकांनी नगरपालिका केली, नंतर पाणी पण काकांनीच आणलेलं आहे. आता बाकीचे काही श्रेय घेतात ते घेत राहतील. आर आबांनी पाणी आणलं असं म्हटलं जातं, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते पहिल्यापासून सवयच आहे. काकांनी काम केलं की ते आपलं श्रेय, काका श्रेय ते घेतात. सर्वात तरुण उमेदवार आहे असं म्हटलं जाते सध्या ह्या निवडणुकीतले, तर तरुणांमध्ये स्पेशली काय वातावरण आहे? तरुणांचं काय म्हणणं आहे? तरुणामध्ये रोहितदादाच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची, म्हणजे एक युवक एक चांगल्या पद्धतीने काम करू शकते आपल्या मतदारसंघामध्ये, विकासाच्या बाबतीत, उद्योग आणण्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळे रोहितदादांना इतका सपोर्ट तरुणाईचा मिळत आहे. चिन्हावर तर तुम्हाला असं वाटतं कन्फ्युजन आहे लोकांमध्ये, कारण NCP वर्सेस NCP असं आहे. ओके ते रोहित दोन मतदान आहेत. काय रोहित पाटील कोण तो आपला काय म्हणतात त्रांपेटवाला आहे काय रोहित, पण हां त्रांपेटवाला. परत दुसरा रोहित पाटील कोण, रोहित सुमन RR पाटील आणि संजय काका पाटील. आणि आता घड्याळ हे संजय काका पाटलांकडे आहे, त्याच्यामुळे पण लोकांमध्ये कन्फ्युजन होईल. बरोबर आहे, पण जे पहिलं चिन्ह आहे का नाही, पहिल्या नंबरला त्याला जास्त मतदान होणार. पहिल्या नंबरला म्हणजे रोहित RR पाटलांना जास्त होणार असं वाटतं? 100%. इथे इतके वर्ष RR आबा आमदार होते, तर आता त्यांचा मुलगा उभा राहिला आहे, तर त्यांना चान्स आहे असं काही जण म्हणतायत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं दोन पार्टी असणारच, कुस्ती खेळणार म्हणले एकाला एक कोण तर असणारच आहे. संजय काकांनी यावेळेस पक्ष बदललाय, त्याबद्दल काय वाटतं? पण असं काय राजकारणात होतं, राजकारणात काय कोण कुठेही जात असते असं काय नसते. संजय काका काय पहिल्यापासून अपक्ष उभं राहिले होते. प्रत्येक त्यांच्या तासगावची जी जनता आहे ती वैयक्तिक त्यांची आहे. खोतकर पोरा नवीन पोरगा आहे ते. आता पण जे काम केलं RR पाटलांनी त्याला अनुसरून आम्ही म्हणतो पाण्याची क्षमा काय झालं आहे पूर्वी, अजून काय व्हायच्या आहे त्याला म्हणजे जरा फरक पडेल ना. माननीय संजय काकांचं पारडं जड आहे आणि 100% ती निवडून म्हणजे भरपूर फरकाने संजय काका निवडून येतील. का असं वाटतं ह्यावेळेस ते का निवडून येतील? कारण त्यांचा जनसंपर्क हा चांगला आहे, त्यांनी केलेली कामं, भरपूर केलेली कामं आहेत आणि त्यामुळे ते निवडून शकतात. इथं काय काय कामं केलेली आहेत संजय काकांनी? संजयने आमच्या इथलं बायपास रोड आहे तो केलेला आहे, मोठी नगरपालिका केली आहे, मल्टिपल हॉस्पिटल केलेलं आहे, रस्ते केले आहेत, ड्रेनेजचे काम केलेले आहेत, कवठे मंकाळमध्ये अशी भरपूर त्यांनी कामं खासदार फंडातून केलेली आहेत. रोहितदादा पाटील यांचा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इथं आता तुम्ही इथं RR आबांची मोठी लिगसी आहे आणि तिथं आता तुम्ही निवडणूक लढवत आहात. यावेळेस या मतदारसंघात कोणते मुद्दे तुम्हाला दिसत आहेत? सिंचन योजनांचे मुद्दे आहेत. MIDC मंजूर केलेले आहे. येत्या काळामध्ये तिथं चांगल्या कंपन्या आणणं हे आमचं टार्गेट असणार आहे. त्याच्या पुढे जाऊन शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल या सगळ्याच्या बाबतीत पुढे जाऊन आम्ही काम करतो आहे. त्याचा पाया गेल्या 5 वर्षामध्ये घातलेला आहे आणि लोकांना ते दिसलेलं आहे, त्यामुळे लोक आमच्याबरोबर उभे राहतील. तासगाव द्राक्षांसाठी अतिशय फेमस आहे, मात्र आता दिसते की द्राक्षांच्या बागा इथं कमी होत चाललेल्या आहेत, तर त्याच्यावर पुढे जाऊन काहीतरी उपाययोजना करण्याचा विचार आहे? नैसर्गिक आपत्ती आहे, पण त्याच्या पुढे जाऊन विक्रीची संसाधनं निर्माण करून देणं हे आमचं प्रमुख काम असणार आहे, जे काम आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून चालू केलेलं आहे. आणि ज्या काही अडचणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये होत्या त्या प्रक्रियेवरती शेतकऱ्यांना, बाजार समितीला, पोलिसांना आणि प्रशासनाला सुद्धा एकत्र घेत आम्ही काम करतो आहे. येत्या काळात त्यावरती तोडगा आम्ही काढतो आहे. इथं ह्यावेळेस चिन्ह हे तुमचं वेगळं आहे. ह्यावेळेस घड्याळ नाही आहे, तर तुतारी वाजवणारा माणूस आहे, मात्र घड्याळ हे समोरच्यांनी घेतलेलं आहे पक्षांतर करून. त्याचबरोबर तुमच्या नावासारखीच नावं असणारे हे अजून उमेदवार आहेत, तर त्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असं वाटतंय का? आणि दुसरं म्हणजे घड्याळ हे चिन्ह नाही आहे, ज्या चिन्हावर आबांनी निवडणूक लढवल्या आणि जिंकल्या, तर त्याचा खेद वाटतोय का? नाही, गेली 5-6 महिने आम्ही तुतारी वाजवणारा माणूस हे जे आपलं चिन्ह आहे ते चिन्ह पोचवण्याचं काम लोकांपर्यंत केलेलं आहे आणि ते चिन्ह खालीपर्यंत आता पोचलेलं आहे. मला त्याबाबतीत काहीही शंका आता वाटत नाही आहे. दुसरी गोष्ट, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा हे चिन्ह खाली पोचवण्यासाठी कष्ट घेतलेलं आहे आणि त्यांच्या कष्टाला फळ येत्या 23 तारखेला मिळणार आहे. आता राहिला प्रश्न, या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे, कुठल्याही पद्धतीचा संभ्रम निर्माण होणार नाही. किंबहुना सगळ्यात जागरूक मतदार कुठल्या जिल्ह्यामध्ये जर कुठल्या मतदारसंघातला असेल तर तो तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघातला आहे. त्यामुळे अनेक वेळेला असे प्रयोग घडलेले आहेत, इथल्या लोकांनी त्याला भीक घातलेली नाही आहे, येत्या काळामध्ये सुद्धा ते घालणार नाहीत. लोकसभा इलेक्शनच्या वेळेस आपण पाहिलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये काँग्रेसचे एक नेते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि त्यांचा विजय झाला आणि त्याला एक सांगली पॅटर्न असं नाव देण्यात आलं. तर ह्या सगळ्यामध्ये आता महाविकास आघाडीचे जे सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्यामध्ये वातावरण कसं आहे? सर्वजण एकत्र आहेत, इकडे कसं आहे सध्या? इथे माझ्याबरोबर काँग्रेस चांगलं काम करते, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चांगलं काम करतो आहे
आणि एकंदरीत शेकापसुद्धा आमच्याबरोबर काम करतो आहे. कम्युनिस्ट पक्ष आमच्याबरोबर काम करतो आहे. दलित महासंघाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. अनेक संघटना आहेत ज्यांनी आम्हाला एकत्रितपणाने येऊन पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी इथं चांगलं काम करते. त्यामुळे इथं काही वाद काही अडचण नाही. ठीक आहे. तुम्ही तरुण मतदार तुमच्यासोबत आहे असं म्हटलं जाते. तुम्ही स्वतः सर्वात तरुण उमेदवार आहात राज्यात असं सध्या म्हटलं जाते. तुमच्या समोर जे आहेत ते ह्याच्या आधी खासदारसुद्धा राहिलेले आहेत. तर कुठेतरी अनुभवाबद्दल सुद्धा चर्चा सुरू झाली. तर हा मुद्दा इथं राहणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? मी गेली 9 वर्ष त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या निवडणुकींना आम्ही सामोरं जातो आणि त्यांच्याच विरोधात जातो आहे. आता त्यामध्ये मग नगरपंचायत असेल, बाजार समिती असेल, वेगवेगळ्या निवडणुका झाल्या. ज्या निवडणुका लोकांच्यामधून झाल्या, लोकांनी आम्हाला कौल दिलेला आहे आणि आम्ही लोकांच्यामध्ये जाऊन 5 वर्ष सातत्य लोकांच्यामध्ये ठेवून काम करतो. त्यामुळे लोक आमच्याबरोबर उभे राहतात. जे माजी खासदार आहेत ते निवडणुकीच्या तोंडावरती लोकांच्यामध्ये येतात, लोकांच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात, भूलथापा देतात, संभ्रम निर्माण करतात आणि त्यांची ही स्टाईल आता जुनी झालेली आहे. त्यामुळे या मतदारसंघातले लोक आता यावेळेस त्यांना बळी पडणार नाहीत. एक शेवटचा प्रश्न हाच की ह्यावेळेस आपण बघितलं गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात राजकारणात भरपूर उलथापालथ झालेली आहे. त्याची चर्चा लोकांमध्ये आहे का? आणि एकूणात लोकांचा मूड, तुम्ही लोकांमध्ये फिरताय, प्रचारासाठी घरोघरी जाताय, तर लोकांचा मूड काय दिसतोय? जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला पटत नाही ते लोकांना मान्य नाही. त्यामुळे याचा उत्तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोक देतील. थँक्यू सो मच. तर आपण होतो तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघात आणि इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतंय की इथं कोण निवडून येणार आहे आणि इथे जे एक उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेतलं. इंडी जर्नलने निवडणुकीचं असं बरंच वार्तांकन फक्त सांगलीतूनच नाही तर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामधून केलेलं आहे. ते सर्व रिपोर्ट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर बघता येतील. त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आम्ही हे सर्व जे कव्हरेज करतो त्यासाठी आम्हाला भरपूर खर्च होतो आणि आम्ही एक स्वतंत्र माध्यम संस्था आहोत. आम्ही कम्प्लिटली पीपल फंडेड आहोत. तुम्ही आम्हाला जी मदत करतात त्यातून आम्हाला भरपूर हातभार लागतो. त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक सहाय्य नक्की करा. त्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा इंडी जर्नल. यावेळेस तासगावात कुठल्या मुद्द्यांवर मतदान होईल असं तुम्हाला वाटतं? आम्ही काय तितकं म्हणजे कसं आहे त्याच्यावर कधी विचारच केला नाही. पण मग कल काय वाटतोय निवडणुकीचा, कोण निवडून येईल यावेळेस? तसं काय सांगता येत नाही. पण तुम्ही मतदान करताना, ठीक आहे बाकी सर्वांचं जाऊ दे, तुम्ही मतदान करताना कशाचा विचार करता? कोणती गोष्ट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी? कुठला मुद्दा महत्त्वाचा आहे? एवढी काय वैचारिक पातळी आमची नाही. शेतकरी वर्ग आम्ही. मग म्हणून तर तुम्ही तर महत्त्वाचे आहात सगळ्यात की शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? त्या भानगडीत आम्ही नाहीच, पहिल्यापासूनच नाही. शेतीचे इतके प्रश्न आहेत पण आता वातावरणामुळे अजून असामुळे असेल तर ते काय प्रश्न आहेत? नाही, आम्ही ते काय डोक्यात घेतलेलं नाही, कुणीच घेतलं. ही सगळी शेतकरी जाईल. म्हणजे मतदान करताना तुम्ही शेतीचे प्रश्न नाही डोक्यात? नाही काही नाही. पण मग कोणते मुद्दे डोक्यात असतात मतदान करताना? पक्ष महत्वाचा आहे की अजून काय महत्वाचं आहे? काही नाही महत्वाचं, म्हणजे आम्ही त्यात व्यवसायात नाहीच. नाही पण मतदान करता ना तुम्ही? करतो की. मतदान करताना कसं ठरवता की कुणाला मतदान करायचं? कशावरून ठरवतं? आपण काय त्याच्यावर अजून विचारच केला नाही त्यावेळेला. पण आता ह्यावेळेस कराल ना मतदान, त्यावेळेस कशावरून ठरवाल कुणाला मतदान करायचं? हे पक्षावरून ठरवाल, उमेदवारावरून ठरवाल की अजून कुठल्या गोष्टीवरून ठरवाल? पक्षावरूनच ठरणार. पक्षावरूनच ठरवाल. आतापर्यंत जे इथं आमदार होते, ज्या पक्षाचा आमदार होते त्यांनी इथं व्यवस्थित काम केलं असं तुम्हाला वाटतंय? पार्टीचा आमदार असला तरी कामही करतोच. काम करतो. आर आबा होते इथे इतके वर्ष, तेव्हा त्यांचं काम इथं आहे का? प्रत्येक आमदाराचं काम त्या वेळेत असतंच. कोण बसत पुरेसं होतं? होय. तुम्हाला काय वाटतं? मतदान ज्या दिवशी करायचं त्यावेळेला विचार करणार. आता काय केलेलं नाही मी, त्यावेळेला विचार करणार संध्याकाळी. तुम्ही? आता जो उमेदवार स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि लोकांच्या आरोग्याकडं लक्ष देईल अशा उमेदवारांना मतदान करणं सध्या गरजेचं आहे. स्वच्छता आणि आरोग्य हे महत्त्वाचे विषय आहेत तुमच्या? स्वच्छता, आरोग्य हे महत्त्वाचे विषय आहेत.
इथं सध्या जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कोणी ह्याच्यावर काम करतात किंवा त्याच्याबद्दल सांगतायत? नाही नाही काम हे होत राहतच आहे म्हणजे असं म्हणजे त्याचं काही हे करता येत नाही म्हणजे काम हे होत राहतंच म्हणजे अमुक पक्ष हा चांगला किंवा तो पक्ष असं चांगला असं काही हे नाही आहे पण प्रत्येकजण आपापल्या परीनं हे काम करत असतातच. तुम्हाला काय वाटतं कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत निवडणुकीसाठी? आत्ता पाहिलं तर तासगाव तालुक्यात युवा पिढीला हाताला काम नाही आणि शाळा शिक्षण भरपूर करून सुद्धा त्यांना काम नाही आणि आई वडील त्यांना पोसू शकत नाही. मग ह्यांनी करायचं काय? ही व्यसनिक व्हायला लागली म्हणून. त्यामुळं कुठलाही पक्ष आला तरी त्याच्याबद्दल आम्हाला दोमत नाही पण कसं आहे त्या पक्षानं ह्या मुलांच्या हाताला काम देण्यासाठी काहीतरी काम करावं एवढीच. रोजगार महत्त्वाचा असतो. हां रोजगार मग आता जे उमेदवार आहेत तर तुम्हाला वाटतं की त्यांच्यापैकी कोणी रोजगाराबद्दल बोलतंय का? दोघंही बोलतात त्याच्याबद्दल काय नाही पण कसं आहे काम आणणं महत्त्वाचं आहे कारण 30 वर्ष 40 वर्ष असं मुलांच्यासाठी काही काम आलंच नाही ना. इंडस्ट्रील आली नाही किंवा काही नाही. रस्ते लाईट केलं म्हणून काय माणसाच्या हाताला काम मिळत नसते. त्यामुळं युवा पिढीसाठी इंडस्ट्रील होणं महत्त्वाचं आहे एवढंच दुसरं